देशभरामध्ये फक्त एकच चर्चेचा विषय, विश्वयुद्ध. आणि समस्या थांबायचं नावच घेत नाहीये. एकीकडे माणुसकी मरत चालली आहे, तर एकीकडे विश्वयुद्धासारख्या स्थितीमध्ये पर्याय भेटत नाहीये. नमस्कार, मी प्रोफेसर सोनाली आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते महासतलोक या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आजचा विषय आहे की विश्व शांती अनुष्ठान अशा या यज्ञेने शांती मिळू शकते. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज देण्यासाठी उपस्थित झाले आहेत श्री बालाजी पाटील सर, जे गेल्या काही वर्षांपासून शास्त्र अनुकूल भक्ती साधना करतात. तर चला तर मग जाणून घेऊया आणि लावूया या सत्याचा शोध. विश्व शांती कशी भेटणार? चला. नमस्कार सर. साहेब, सर, आता या परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या मोठ्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि एकीकडे माणुसकी मरत चालली. या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची प्रार्थना किंवा अनुष्ठान यांनी शांती मिळू शकते का? हो, जर ते अनुष्ठान, ती प्रार्थना जर तुमची शास्त्रानुकूल असेल, हां. शास्त्र प्रमाणित असेल, तर ते मिळू शकते, 100% मिळू शकते. आत्तापर्यंत जे विश्व शांतीसाठी हां. तत्वदर्शी संत रामपाल महाराज यांच्या हं. आश्रमामध्ये दिनांक 1 मे 2026 रोजी यज्ञाला सुरुवात होणार आहे. अच्छा. ते 3 तारखेपर्यंत हं. ते सुरू राहणार आहे. तर ती यज्ञ प्रक्रिया हे शास्त्रानुकूल असल्यामुळे अच्छा. तिचा इफेक्ट 100% पडणार. सर, जिथे गरिबी, बेरोजगारी अशा गोष्टी आहेत, मग तिथे असं महा अनुष्ठान काय मदत करू शकतं? बघा, ज्या वेळेस तुम्ही तुमचा छोटा मोठा संसार करत असताना तुम्ही ज्यावेळेस शास्त्रानुकूल भक्तीला घेऊन ज्यावेळेस संसार करता, तर हे संकट येतच नाही. आणि जरी आलं, ज्या स्पीडनं येणार आहे हं. ते स्पीड त्याची एकदम कमी होऊन जाते. सर, धार्मिक अनुष्ठान करणे हा प्रचाराचा माध्यम तर नाही ना? नाही, विषय प्रचाराचा इथे विषयच येत नाही ना. ज्ञान आणि अज्ञानाची हा लढाई चालू आहे. तुम्ही परंपरेला घेऊन तुम्ही संसार करताय आणि रामपाल महाराज हे शास्त्राला घेऊन त्यांनी दाखवतात संसार कसा करावा. सर, शास्त्र अनुकूल भक्ती केल्याने माणसाला सर्व सुख मिळतात का? हो, 100%. सर, तुम्हाला नाही वाटत का की असे अनुष्ठान करण्यापेक्षा कर्म केलेले चांगले, ही चांगली गोष्ट आहे? चांगले कर्म करणं ही चांगली गोष्ट आहे? बघा, इथं 2 गोष्टी निर्माण होतात हां. ह्या तुमच्या ह्या प्रश्नाला. अच्छा. कर्म हं. आणि अनुष्ठान. हं. ज्या वेळेस शास्त्रानुसार अनुष्ठान चालतं हं. आणि शास्त्रानुसार भक्ती चालते, हां. तर त्या दोन्हीचं इफेक्ट एकच येतो आणि त्याचं फळ चांगलं मिळतं. सर, आता मागेच अयोध्यामध्ये फार मोठं यज्ञ करण्यात आलं होतं, जिथे मोठी आग लागली होती. सर, एवढे सगळे यज्ञ होतात, बरोबर, तरी लोक सुखी का नाही आहेत? बघा, आता ह्या गोष्टीचं तुम्हाला साधं उदाहरण आहे. हं. ह्या जे काही सगळ्या गोष्टी करतो, हं. ह्या गोष्टी करण्याला काहीतरी बेस लागतो. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही बिल्डिंग बांधताय, हं. त्या बिल्डिंगला फुटिंगच नाही. अच्छा. फुटिंग नाही दिली, त्या अर्थी त्या बिल्डिंगला आधार आहे का? नाही. मग बिना आधाराची तुम्ही 50 मजली बिल्डिंग चढवली, बरोबर. मग ते टिकण्याचा भरोसा आहे का? नाही. मग हे जे काय अयोध्याला यज्ञ झालं, हं. हिने जे काय सगळा सोंग दाखवला लोकांना, हां. जे दाखवण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नातून यांनी साध्य का केलं? आग लावून दिली. साध्य काय केलं? कारण त्याचा इफेक्ट सामान्य जनतेवर, सामान्य जनतेच्या संसारावर पडला का? मग आता रामपाल महाराजाच्या यज्ञात आणि तुम्ही करलेल्या यज्ञात फरक जर तुम्ही म्हणसाल, फरक काय? तर आम्ही जे यज्ञ करतो, म्हणजे आमचे गुरुजी जे यज्ञ करतात, हं. त्या यज्ञाचा इफेक्ट हा 100% पडतो. त्याचं कारण असं की हा यज्ञ शास्त्रानुकूल असल्यामुळे, शास्त्रात तसं त्या शास्त्रातल्या सगळं शास्त्रानुसार असल्यामुळं ह्या पूर्ण त्याचा संसारावर इफेक्ट पडतो. याचं उदाहरण असं जर म्हणलं तर आमच्या दारू पिणारा माणूस दारू पित नाही. अच्छा.
हुंडा घेणारा माणूस हुंडा घेत नाही. वाईट कृत्य करणारा माणूस आमच्या आश्रममध्ये येत नाही. आणि ज्यानं एखादा करत बी जर असेल तर तो आमच्या आश्रममध्ये आल्यानंतर तो गुरु दीक्षा घेतल्यानंतर तो सगळं सुटल्या जातं. तो एखाद्या लोण्यातल्या केसासारखा निर्मळ होऊन येतो. सर, यज्ञ जेव्हा होतं तर यज्ञाकडे आपण लक्ष देतो, ठीक आहे, पण सोबतच शिक्षा, एखाद्या माणसामध्ये सुधार, हे महत्त्वाचं नाही आहे का? किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर ते महत्त्वाचं नाही आहे का यज्ञापेक्षा? हो, आहे ना. तुम्हाला तुमचं पोट भरण्यासाठी जी साधन लागणार आहे, आता पोट भरण्यासाठी तुम्हाला विद्या घ्यावी लागेल. हो, पोट भरण्यासाठी काय तर तुम्हाला दुकानदारी करावी लागेल. बरोबर. पण ते दुकानदारी करताना तुम्ही जर 10 रुपयाची वस्तू जर 500 रुपयाला विकली तर तुमचं ते लुटण्याचं काम केलं. बरोबर. आणि जे 10 रुपयाची वस्तू जर 20 रुपयाला विकली तर ते तुम्ही तुमच्या पोटासाठी केलं. तर तुम्हाला पोटासाठी करण्यासाठी परमेश्वर पण सांगतो की तुला पोटाला काम करण्यासाठी तुला ह्या पृथ्वीवर काम करावंच लागेल. मग ती काम कुठल्याही पद्धतीचं असू दे, पण तुला ते करावे लागेल. आणि तू जर शास्त्रानुसार भक्ती घेऊन जर काम केला तर तू मर्यादित काम करशील, मर्यादित खाशील. कारण तुला जास्त केल्यानंतर काय होतंय आणि जास्त त्याच्यापेक्षा जास्त केल्यानंतर तुला काय फळ भेटतंय हां. याचं सगळं त्याला ज्ञान असतं. तुम्ही म्हणताय की आता सध्या सतलोक आश्रम ढवळपूर येथे 1, 2, 3 मे 2026ला महाअनुष्ठान होणार आहे, जिथे अजून काय काय आम्हाला बघायला भेटणार आहे? आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिक लोकांना आमचं आव्हान आहे. आमच्या सतलोक आश्रम ढवळपुरी यांच्या आश्रमामार्फत हं. आणि आश्रमामार्फत पूर्ण विश्वाला, अच्छा. पूर्ण आम्हाला आमच्या महाराष्ट्राला तर आव्हान आहेच आहे, तशा पद्धतीचं पूर्ण महाराष्ट्राला आमचं आव्हान आहे. आमच्या ढवळपुरी आश्रमामार्फत तर तुम्ही एक वेळेस आमच्या आश्रमाला भेट द्या. आमच्या आश्रमात जे कार्य चाललंय, जे शास्त्रानुकूल जे यज्ञ चालले, त्या यज्ञाची टोटल माहिती आणि ते यज्ञ केल्यानंतर तुम्हाला मिळणारं फळ, याची टोटल माहिती आम्ही तिथे देतो. ढवळपुरी आश्रममध्ये ज्यावेळेस प्रवेश करसाल, त्या प्रवेशापासून ते पूर्ण आश्रममध्ये पोहोचेपर्यंत सगळ्या ग्रंथाची माहिती, सगळ्या धर्माची माहिती आणि तिथं चाललेल्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती ते आम्ही पूर्ण दाखवत असतो. आम्ही त्याला माहिती देत असतो, सांगत असतो. तिथं विशाल भंडारा चालतो. तिथं जे लोक लग्न लाखो करोडो रुपये खर्चून तिथं सगळा सोंग करून जे लग्न करतात, ते साध्या वेशात, साध्या भाषेत, साध्या ड्रेसमध्ये ते लग्न कसे केले जातात, लग्न बिना खर्ची लग्न कसं होते, हे सगळे त्या तिथं बघितलं जातं. आणि तुमच्या प्रत्येकानं येऊन तुमच्या डोळ्यानं बघा. तर आम्हाला प्रत्येक म्हणतात, रामपाल महाराज ज्ञान आम्हाला समजतच नाही. अरे समजत नाही ना, तुम्ही आल्याशिवाय, तिथं विचारल्याशिवाय, तुमचा तर्क वितर्क केल्याशिवाय ती कसं काय समजेल? ते समजण्यासाठी परमात्मा 2 महिन्याला, 3 महिन्याला, 2.5 महिन्याला, 3 महिन्याला 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवतात. त्या कार्यक्रमाला सगळ्या जनतेला, सगळ्या विश्वाला आमचं आमंत्रण असते. ते तुम्ही या, तिथं प्रमाण बघा, तुमच्या अडीअडचणी बघा, काय तुमच्या संसाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तो कार्यक्रम ठेवलेला असतो. त्या कार्यक्रमात येऊन तुम्ही तुमचं सगळं, तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या कार्यक्रमात मिळू शकतात. अच्छा, धन्यवाद सर. प्रेक्षक हो, सरांशी बोलण्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या समोर आल्यात त्या अशा आहेत की सतलोक आश्रम ढवळपुरी अहिल्यानगर इथे 1, 2, 3 मे 2026 रोजी विशाल भंडारा, हुंडामुक्त विवाह, त्यानंतर प्रदर्शनी आणि सोबतच 3 दिवसाचा अखंड पाठ तिथे केला जाणार आहे. जशी की आम्हाला माहिती मिळाली आहे, आमची टीम तिथे नक्कीच पोहोचणार आहे. पूर्ण लाईव्ह तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि सोबतच या विश्व शांती अनुष्ठानामध्ये या 3 दिवसाच्या पाठानंतर विश्वाला शांती नक्कीच मिळेल, असं संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाचा दावा आहे. बघूया की आपल्या विश्वाला शांती कशा प्रकारे मिळते. सोबत जुळून राहा आणि बघत राहा SN न्यूज चॅनल. या अशाच माहितीसाठी आणि घेत राहा सत्याचा शोध. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सत्य आहे.